श्री स्वामी समर्थ. आपल्या घरातील देवघर ही एक केवळ जागा नसते, तर ती आपल्या घराचं ऊर्जेचं केंद्र असतं. देवघरात पाऊल ठेवताच मनाला भिडणारी शांतता ही शब्दाच्या पलीकडे असते. पण भाविक हो, अनेकदा आपण नकळत देवघराची मांडणी करताना अशा काही चुका करतो ज्या आपल्या प्रगतीत अडथळा ठरू शकतात. वास्तुशास्त्रानुसार देवघरात काही विशिष्ट देवांचे फोटो किंवा मूर्ती एकमेकांच्या अगदी समोरासमोर कधीही नसाव्यात. जर तुमच्या देवघरात अशी रचना असेल तर घरात पैशांची चणचण भासते, पती पत्नीमध्ये सतत वाद होणे आणि मानसिक ताण वाढणे अशा समस्या उद्भवू शकतात. आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की देवघरात कोणत्या देवांचे फोटो समोरासमोर नसावेत आणि वास्तूचे ते कोणते महत्त्वाचे नियम आहेत जे प्रत्येक घरात पाळलेच पाहिजे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण अर्धवट माहिती नेहमी घातक ठरते. चला तर मग जाणून घेऊया पहिला आणि सर्वात महत्त्वाचा नियम. वास्तुशास्त्रानुसार देवघरात बजरंगबली म्हणजेच हनुमानजी आणि भगवान शिवशंकरांचे फोटो किंवा मूर्ती एकमेकांच्या अगदी समोर नसाव्या. जरी मारुती रायांचे हे शंकरांचे 11वे रुद्र अवतार मानले जातात, तरी पूजेच्या नियमानुसार त्यांची ऊर्जा अत्यंत तीव्र असते. हे फोटो समोरासमोर असल्यामुळे घरातील सदस्यांमध्ये विनाकारण राग आणि चिडचिड वाढू शकते. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे जर तुमच्याकडे भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचे स्वतंत्र वेगळे फोटो असतील तर ते एकमेकांच्या समोर लावू नका. नेहमी विष्णू देवांच्या उजव्या बाजूला माता लक्ष्मीचा फोटो किंवा मूर्ती असावी. यामुळे घरात गृहलक्ष्मी प्रसन्न राहते आणि धनाची आवक वाढते. देवघरात कधीही उग्र रूपातील देवता जसे की महिषासुर मर्दिनी दुर्गा माता किंवा तांडव करणारे शिवशंकर यांच्या समोर शांत बसलेल्या देवांचे फोटो ठेवू नयेत. यामुळे घरातील शांतता भंग पावू शकते. आता तुमच्या मनात प्रश्न आला असेल की हे फोटो समोरासमोर ठेवल्याने नक्की काय होतं? शास्त्रात असं सांगितलं आहे की प्रत्येक देवतेची एक विशिष्ट सकारात्मक ऊर्जा आणि कंपन असतात. जेव्हा दोन वेगवेगळ्या ऊर्जेचे देव एकमेकांच्या समोरासमोर बघतात तेव्हा त्यांच्यातील ऊर्जा एकमेकांवर आदळते. देवघरात ऊर्जा एका दिशेने प्रवाहित झाली पाहिजे, ती चक्रावून तेथेच अडकली नाही पाहिजे. देवांचे चेहरे एकमेकांकडे असण्यापेक्षा त्या सर्वांचे तोंड हे आपल्या पूजेच्या मुख्य दिशेला म्हणजेच पूर्व आणि उत्तर दिशेला असणे अत्यंत शुभ मानले जाते. यामुळे आपण जेव्हा देवासमोर बसतो तेव्हा ती सर्व सकारात्मक ऊर्जा थेट आपल्या शरीरात प्रवेश करते. फोटो समोरासमोर नसण्यासोबतच देवघराचे हे 3 नियम सुद्धा आताच तपासून घ्या. नियम क्रमांक 1, देवघरात कधीही एकाच देवाच्या 2 मूर्ती किंवा 2 फोटो एकमेकांच्या शेजारी किंवा समोरासमोर ठेवू नका. विशेषतः 2 शिवलिंग किंवा 2 गणपती देवघरात असू नयेत. नियम क्रमांक 2, देवांचे फोटो किंवा मूर्ती कधीही थेट जमिनीवर ठेवू नका. खाली एखादे लाकडी चौरंग आसन किंवा लाल पिवळे वस्त्र नक्की अंथरावे. नियम क्रमांक 3, तुमच्या देवघरात असलेले फोटो हे नेहमी सौम्य आणि हसऱ्या चेहऱ्याचे असावे. देवांचे डोळे संतापलेले किंवा शस्त्र उगारलेले फोटो घरात लावणे टाळावे. तर भाविक हो, देवघर हे आपल्या विश्वासाचं स्थान आहे. आजच तुमच्या देवघरातील मांडणी तपासून घ्या आणि जर अशी चूक झाली असेल तर आजच त्यात योग्य तो बदल करा. तुम्हाला आजची ही माहिती कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. तुमच्या देवघरात कोणत्या देवांची मूर्ती आहे ते सुद्धा कमेंटमध्ये लिहायला विसरू नका. माहिती आवडली असल्यास व्हिडिओला एक लाईक करा आणि आपल्या जवळच्या लोकांसोबत नक्की शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर अशा सुंदर माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.